नाव रावसाहेब अशोक डेरंगी. शेतामध्ये राहतोय आम्ही. तुम्हाला कोटमारा धरणाखाली एक साधारणतः 10:30-11च्या सुमारास आमच्या घरावर चुरटी आली होती आणि त्यांनी बरंच सोनं 2-2.5 तोळ्याचा ऐवज आणि 7-8 हजाराची रक्कम इथून गोळा करून पाचार झाली. वरून आम्हाला त्यांनी धमकी दिली. दारात उभी राहिली होती की मोबाईल वगैरे फोन कोणाला करायचे नाही, आवाज करायचा नाही. आणि बायला पण किडनॅप केलं होतं आणि मुलीला पण म्हणले आतमध्ये जाई भेंदरी. आणि आम्हाला म्हणले काही आरडावारडा केला का लगेच म्हणजे हिंदीतून बोलले माझ्याशी ते की तुम्हारे आवरत को काट डालेंगे हम. असा काही सरास प्रकार झाला. थोडक्यात सारांशमध्ये बोलायचं ठरलं तर तुमच्याबरोबर ते हिंदीमध्ये बोलले. हिंदीमध्ये बोलले ती आमच्याशी. मग नेमकं काय घडलं होतं? तुम्ही काय करत होते त्यावेळेला? आम्ही त्यावेळेला माझं डिक्शनरीमध्ये लिखाण चाललं होतं. माझा आपल्या घरचा हिशोब नेहमी जमामेळ मी ठेवतो. खर्च जमामेळ तो हिशोब चालला होता आणि मंडळीनं मोबाईलवर गाणी लावली होती. त्याच्यामुळं मला काही समजलं नाही बाहेर काय झाली पळापळी धामधूम. आणि नंतर मग बाहेर आल्या मला ते थोडंसं कळालं आणि त्यांनी मग ते मंडळीवर कोयता धरला होता आणि पोरावही कोयता धरला होता. म्हणजे ते त्यांचे पेहराव वगैरे त्यांचे डोळे पाहून विचित्रच थोडंसं वाटत होतं. काही पण करू शकतात. काय वयातले असतील आणि त्यांच्या वेशभूषा कशी होती? साधारणतः 18 ते 21 वयामधली असते ती. अंगामध्ये काय घातलेलं होतं त्यांनी? अंगामध्ये त्यांनी जर्किंग घातलेली होती. तोंडाला मास्क होता. मास्क लावलेले होते. इथून चोरी झाल्यानंतर साधारण कोणत्या दिशेने गेले ते? तिथून चोरी झाल्यानंतर उत्तर दिशेला गेले आणि त्यांनी दुसऱ्या घरावर चोरी केली. माधव डेरंगे म्हणून तिकडे चोरी केली. तुमच्या घराला काही कडी वगैरे लावली होती का बाहेरून? हा लावली होती. इकडली त्यांना थोडीशी बसली नाही. त्याच्यामुळे मग बाहेर येऊन मग हे मंडळीला कुठून आले ते पाहिलं बुवा. तिकडं काय प्रकार झाला तो पाहिला. म्हणजे हा प्रकार म्हणजे फार एक मोगल सारायसारखा प्रकार आहे हा.